पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या 16,96,000 पात्र शेतकऱ्यांपैकी 6,20,000 शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम सोमवार 17 ऑगस्टपर्यंत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. कर्जमाफीची रक्कम वितरित झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान आणि एक वेळ समझोता योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान कर्जमाफीच्या योजनेत त्रुटी राहणार असतील तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार, असा थेट सवाल उपस्थित करत शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता अथवा चुकीची माहिती देऊन परस्पर कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत. यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही असं बँका सांगतात. पण शासनाचा GR आहे, असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन. राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे, अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे. सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील. विदर्भात पावसाची 13% तूट, 8 जिल्हे सरासरीपेक्षा पिछाडीवर. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 26% कमी पाऊस झाला असून अकोल्यात 20% तूट आहे, तर गोंदिया व बुलढाण्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. नुकसान जास्त पण भरपाई कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यात 15% तर अकोला जिल्ह्यात 29% शेतीचा विमा काढण्यात आलाय. अल निनोचा सावट असूनही शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दरम्यान सरकार आणि पीक विमा कंपनीचे साटेलोटे असून हप्ते घेत असल्याने सरकार पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालतंय, असा गंभीर आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. 1 रुपयातील जुनी पीक विमा योजना पुन्हा सुरू करा, तसेच पीक विमा कंपन्यांचे टेस्ट ऑडिट करा, अशी मागणी तुपकर यांनी केली. मी कोणत्याही प्रकारचं पीक कर्ज घेतलं नाही अशा पद्धतीचं हमीपत्र शेतकऱ्यांकडनं पीक विमा कंपन्या भरून घेत आहेत. त्यामुळं पीक कर्ज घेतलं तर कदाचित पीक विमा मिळणार नाही अशा पद्धतीचं धोरण पीक विमा कंपन्यांचं असू शकतं. सरकारने ही जाचकाट उठवली पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला पूर्वी 1 रुपयातली 4 ट्रिगरवाली पीक विमा योजना होती, त्यामध्ये विमा भरपाई मिळण्याची शक्यता होती. पण आता 1 ट्रिगरवाली जी सुधारित पीक विमा योजना आणली आहे यामध्ये कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळेल अशी व्यवस्था या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला सरकारचं आणि विमा कंपन्यांचं साठलोट आहे. म्हणजे 100 रुपये प्रीमियम पोटी जमा करायचे आणि वाटताना फक्त 10 रुपये वाटायचे. प्रचंड मोठा स्कॅम या विमा कंपन्यांनी केलेला आहे. 2024 मध्ये तर महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांचं 80% 70% नुकसान पंचनाम्यामध्ये असताना त्यांना रक्कम 0 टाकलेली आहे. म्हणजे लुबाडण्याचं काम शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी केलेलं आहे. त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे, जी 4 ट्रिगरवाली जुनी पीक विमा योजना होती 1 रुपयातली, ती पीक विमा योजना पुन्हा आणा. ही पीक विमा सध्या जे चालू आहे ही विमा योजना बंद केली पाहिजे, अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मयत, दुबार व इतर मतदारांच्या याद्या प्रसिद्ध. EF फॉर्म जमा न केलेल्या मतदारांनी BLOशी संपर्क साधण्याचे आवाहन. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. दमदार पावसाअभावी फळबाग लागवड रेंगाळली असून अकोला जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 67 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली. जोरदार पावसानंतर फळबाग लागवडीला वेग येण्याची शक्यता. 5 वर्षात परभणीच्या प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात 54% घसरण झाली आहे. सिंचनाचे पाणी कागदावरच मुरते. 2022-2023 मध्ये सर्वाधिक 90,000 हेक्टरवर गेले होते सिंचन. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने पैठणतील जायकवाडी प्रकल्प तुडूंब भरला आहे.
या धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत विसर्ग करण्यात आल्याने पाथरी तालुक्यातील ढालेगाव, तारगव्हाण व मुदगल येथील बंधारे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे यंदा या भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. 7/12 वर नाव नसलेले शेतकरी येणार रेकॉर्डवर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय. 2,31,000 शेतकऱ्यांच्या ॲग्रीज टॅक्सचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेती व मातीशी निगडीत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.